हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानपथ अकॅडमी 5. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर 2 पार्ट 1 मध्ये डिस्कस करणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या TETसाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहेत. तर जो चॅप्टर 2 आहे तो आहे द लिव्हिंग वर्ल्ड. ठीक आहे, तर यामध्ये आपण लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्सबद्दल डिस्कस करणार आहोत. पण त्यापूर्वी मी तुम्हाला काही एक कॉन्सेप्ट मॅप जे म्हणतो म्हणजेच काय, तर माइंड मॅप असं एक बनवून दाखवते. ठीक आहे, तर लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे मराठीत जे आपण सजीव आणि निर्जीव वस्तू गोष्टींबद्दल शिकत असतो तेच इन शॉर्ट. बरोबर. आपण याचं जर कंपॅरिझन केलं तर सजीव गोष्टी म्हणजेच काय, जे आपल्या आजूबाजूला जिवंत आहेत. बरोबर, ज्यामध्ये हालचाली दिसू शकतात आपल्याला. तर असे जे फॅक्टर्स डिस्कस केले आपण, तर तो जो पहिला फॅक्टर आहे तो आहे ग्रोथ. म्हणजे लिव्हिंग थिंगला कसं ओळखलं जातं, तर त्यामध्ये वाढ होत असते. बरोबर. ब्रीद म्हणजे ते श्वास घेऊ शकतात, ते रिप्रोड्यूस करू शकतात, म्हणजे मुलांना जन्म देणे वगैरे. प्लांट्सचं पण नवीन प्लांट तयार होतो. बरोबर. त्यानंतर फूड, खाणं पिणं वगैरे पण होत असतं लिव्हिंग थिंग्सचं. एक्सक्रिएशन म्हणजेच जे खराब अन्न ते आपण बाहेर काढत असतो. आणि एक्सक्रिएशन ही प्रोसेस अजून बाकी लिव्हिंग थिंग्स पण करतात. बरोबर. मूव्हमेंट म्हणजे ते एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर असं मूव्ह पण करत असतात. बरोबर, मूव्हमेंट पण होत असते त्यांची. आणि लाईफ स्पॅन म्हणजे त्यांना काहीतरी एक टाईम लिमिट दिलेला असतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल, जर आपण ह्युमन घेतलं म्हणजे माणूस, तर तो काही काळापर्यंतच जगू शकतो, त्यानंतर त्याला मरणच आहेत. बरोबर. म्हणून लाईफ स्पॅन हे फिक्स असते यामध्ये. पण आपण जर या उलट नॉन लिव्हिंग थिंग बघितलं तर ते ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. बरोबर. ते ग्रो करू शकतात का, तर नाही. बरोबर. ते ब्रीथ करू शकतात, तर नाही. रिप्रोड्यूस नाही करू शकत, काही खाऊ नाही शकत. बरोबर. एक्सक्रिएशन प्रोसेस नाही होत, मूवमेंट नाही होत, लाईफस्पॅन नाही. लाईफस्पॅनच्या ऐवजी मी तर म्हणेल ते डिस्ट्रॉय किंवा डॅमेज होतात. बरोबर. फॉर एक्झाम्पल, जर काही खेळणी वस्तू वगैरे जर असेल तर ती तुटते, ती खराब होते. बरोबर ना. म्हणून त्याला डॅमेज आणि डिस्ट्रॉय असा वर्ड मी इथे यूज केला आहे. तर त्याला लाईफस्पॅन नसते, पण मग ते तुटू शकतं, खराब होऊ शकतं. तर चला आपण डिस्कस करू डिटेलमध्ये या गोष्टी कशा बघितल्या गेल्या आहेत ग्रेड 6च्या सिलेबसमध्ये. बरोबर. तर पहिली जी आपली प्रॉपर्टी आहे किंवा जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे लिव्हिंग थिंग्सचं, ते आहे ग्रोथ. तर तुम्ही जर हा पिक्चर ऑब्झर्व केला तर ग्रोथ ही लिव्हिंग थिंग्समध्ये, सगळ्या लिव्हिंग थिंग्समध्ये कशी होते ते इन शॉर्ट मी थोडं इथं पिक्चर थ्रू सांगण्याचा प्रयत्न केला आहे. फॉर एक्झाम्पल, प्लांट्स आहेत, प्लांट्समध्ये ग्रोथ कशी होत असते, पहिले सीड असतं. बरोबर. बी होतं, मग त्याचं रोपटं तयार होतं, त्याला सीडलिंग असं म्हणतो. त्यानंतर मग ते एक रोप बनतं, थोडं छोटं मोठं प्लांट असं बनत असं, मग त्याला यंग प्लांट म्हटलं जातं. आणि मग नंतर ते पूर्ण प्लांट बनलेलं असतं, किंवा याऐवजी एक झाड पण तयार झालेलं असतं, त्याला फुल ग्रोन प्लांट असं म्हटलं जातं. बरोबर. त्याचप्रकारे ज्या बाकीचे लिव्हिंग थिंग्स आहेत, फॉर एक्झाम्पल इथे फ्रॉगचं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर पहिले एग्ज होतात, मग एग्ज नंतर ते टॅडपोड तयार होतं. बरोबर. जे आपण फ्रॉगचा बेबी म्हणून असं म्हणू शकतो. नंतर ग्रोईंग टॅडपोल म्हणजे नंतर तो एक ग्रोईंग टॅडपोलमध्ये त्याचं प्रोसेस होते. नंतर तो एक ॲडल्ट फ्रॉग बनतो, आणि फ्रॉग नंतर तो एक प्रॉपर ॲडल्ट फ्रॉग असा बनतो. बरोबर. तसंच ह्युमन्स म्हणजे मनुष्याचं बघितलं तर पहिले इन्फॅन्ट म्हणजे बेबी असतात, बाळ असतात छोटे, आणि त्यानंतर एक मुलगा होतो, आणि नंतर तो टीनेजर होतो. ओके, म्हणजे ॲडल्ट होतो. तर हे काय होते, त्याची ग्रोथ होते. बरोबर. अशा प्रकारे लिव्हिंग थिंग्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ग्रोथ होत असतात. ठीक आहे. तर झाडांची ग्रोथ होत असते, ॲनिमल्सची ग्रोथ होत असते, प्लांट्सची ग्रोथ होत असते. ओके.
आणि ही जी ग्रोथ असते ना ती आपल्याला दिसत असते, बरोबर. म्हणून याचं जे पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे ग्रोथ, याबद्दल आपण डिस्कस केलं आहे. तर ही जी ग्रोथ जर डिस्कस केली तर प्लांट्सचे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं इथे. तर ही प्लांट्सची एक प्रोसेस आहे. पहिले सीड असतं, मग ते एक पूर्ण ट्रीमध्ये किंवा प्लांटमध्ये वाढत असतं. तसंच जे फ्रॉग आहे तो एगपासून एक फ्रॉग होत असतो. जसं माणसं ह्युमन्स जे आहेत ते एका बेबीपासून ॲडल्ट होत असतात. तर ही काय, ही सगळी ग्रोथ आहे. नेक्स्ट जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आहे फूड. ओके. तर लिव्हिंग थिंग्सला हे फूडसुद्धा इम्पॉर्टंट असतं. तर आपण जर विचार केला तर फूड हे, परत तुम्ही इथे एक इमेज बघू शकता. फूड हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मग ते ॲनिमल्स असो, बर्ड्स असो किंवा प्लांट्स असो किंवा आपण स्वतः. ओके. आपल्या सगळ्यांनासुद्धा फूड हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याने आपल्याला एनर्जी होत असते, जी आपल्या ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट असते, बरोबर. तर ॲनिमल्ससुद्धा त्यांचं फूड हे दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून किंवा झाडेपाले खाऊन हे करत असतात. प्लांट्सचं बघितलं तर त्यांना वॉटर, मिनरल आणि जे सूर्याची ऊर्जा आहे त्यातून, सनलाईट, पाणी वगैरे त्यातून त्यांना एनर्जी ग्रोथ होत असते त्यांची आणि एनर्जी भेटत असते. आणि आपले ह्युमन्स पण जे काही अवेलेबल फूड असतं ते खाऊन पिऊन आपली पण सुद्धा ग्रोथ होत असते. ओके. यामध्ये जर डिटेलमध्ये डिस्कस केलं तर फोटोसिंथेसिस ही प्रोसेस ग्रेड 6च्या टेक्स्टबुकमध्ये खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. ती म्हणजे फोटोसिंथेसिस ह्या प्रोसेससाठी लागणारे वस्तू किंवा जे काही कंपोनंट्स आहेत ते. तर सगळ्यात आधी आहे सनलाईट. ओके. प्लांटसाठी सनलाईट खूप गरजेची आहे, ज्याने ते त्यांचं फूड प्रिपेअर करते आणि त्यांची ग्रोथ होत असते. त्यानंतर ते ह्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन आपल्याला ह्युमन्सला बाहेर रिलीव्ह करत असतात. त्याला O2 सुद्धा आपण म्हणतो. कार्बन डायऑक्साईड प्लांटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ते कार्बन डायऑक्साईड फूड बनवायला किंवा त्यांच्या वाढीसाठी किंवा त्यांचे जेवणासाठी खूप उपयुक्त आहे. त्याशिवाय ते त्यांचं जेवण बनवू नाही शकत. आणि वॉटर अँड न्यूट्रिएंट जे ते मुळ्यांतून ॲब्झॉर्ब करून त्यांची वाढ होत असते. तर ह्या जे घटक आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये. ओके. तर ही जी प्रोसेस आहे ती थोडी अजून डिटेलमध्ये डिस्कस केली तर प्लांट्स हे ते त्यांचं स्वतःचं फूड बनवत असतात, बरोबर. हे तुम्हाला माहिती आहे. आणि जे ही लीफ पार्ट आहे ना, म्हणजेच पान, ही ती प्रोसेस करत असते. पान याला किचन ऑफ प्लांटसुद्धा म्हटलं जातं. किचन ऑफ प्लांट म्हणजेच काय, ते फूड बनवत असतं प्लांटसाठी, म्हणून त्याला किचनसुद्धा असं संबोधित केलेलं आहे. त्यानंतर हे जे प्लांट आहे ते फूड कसं प्रोड्यूस करतं, तर त्याला वॉटर, न्यूट्रियन्स लागतात जे त्याला सॉईलमधनं भेटतं, बरोबर. आणि कार्बन डायऑक्साईड आहे ते जे त्याला एअरमधनं भेटत असतं. तर ही जी प्रोसेस आहे पूर्ण, ही कुठे होत असते, तर ही लीफमध्ये होत असते. ओके. तर लीफमध्ये जर तुम्ही पाहिलं अंडर मायक्रोस्कोप तर असे स्मॉल 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 होल्स दिसतील. म्हणजेच काय, तर ते स्टोमॅटा आहे. तो स्टोमॅटांचा आकार असा काहीतरी बियांसारखा आहे, जे ते एक्सपांड आणि कॉन्ट्रास्ट असं होतात. ओके. मी इथं थोडी स्मॉल एक फिगरमधनं दाखवायचा प्रयत्न केला आहे की एक्सपांड म्हणजे ते ओपन होतात होल्स असे, जेणे थ्रू जे काही गॅसेस आहेत ते एक्सचेंज होतात. ओके. आणि त्यानंतर यामध्ये जे ग्रीन तुम्ही पाहिले असेल तर मोस्टली झाडेपाले हे ग्रीनमध्येच असतात, ग्रीन कलरमध्ये. तर जो ग्रीन कलर आहे तो ग्रीन कलर खूप हेल्पफुल आहे प्लांटच्या जे फूड आहे ते बनवण्यासाठी. तर त्या ग्रीन कलरच्या सबस्टन्सला क्लोरोफिल असं म्हटलं जातं. ओके. क्लोरोफिल हा सबस्टन्स जर नसला प्लांटमध्ये तो प्लांट आपला फूड बनवू शकणार नाही. म्हणून तुम्ही काही जे शोपीसचे प्लांट्स जे असतात ज्याला रेड कलरचे कलर असतो लीव्सचा, तर ते प्लांट आपण घरात वगैरे आरामात ठेवू शकतो का, कारण त्याला सनलाईटची गरज नाही, कारण तो स्वतःचं फूड बनवू शकत नाही. त्याला आपल्याला फूड जे मॅन्युअर खत म्हणतो ते टाकून त्याला त्याची वाढ होत असते. ओके. तर ह्या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, फोटोसिंथेसिस. ठीक आहे. होप्स तुम्हाला आता हे क्लोरोफिल, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, न्यूट्रियन्स हे सगळ्या गोष्टी कळलेल्या असतील. तर अशा प्रकारे प्लांट्स हे त्यांचे स्वतःचं फूड बनवत असतं. यामध्ये जे थर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे ते आहे
रेस्पिरेशन म्हणजे ब्रीदिंग प्रोसेस. ओके, आपण जर बघितलं, मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं होतं की लीफमध्ये सुद्धा स्मॉल स्मॉल असे होल्स असतात. ओके, तुम्हाला हे दिसू शकतात. तर ह्या होल्स थ्रू जे लीव्ह आहे ते आपले गॅसेस काय करतात, एक्सचेंज करतात, म्हणजे ते पण काय करतात, ब्रीद करतात. बरोबर, एक्सचेंज. त्यानंतर फिशचं बघितलं तर फिशसुद्धा ब्रीद करते गिल्स थ्रू पाण्यामध्ये. बरोबर, आणि आपण ह्युमन बिंग्सचं बघितलं तर आपण नोज थ्रू ब्रीदिंग करत असतो. आपल्या लंग्समध्ये ते जे एअर आहे ते एक्सपांड आणि इनहेल होत असतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे सगळे जे लिव्हिंग थिंग्स आहेत ते श्वास घेत असतात, ब्रीथ करत असतात, रेस्पिरेशन करत असतात. तर आपण जर ह्युमन बिंगचं बघितलं तर इन्हेलेशन म्हणजेच काय, ऑक्सिजनला मध्ये घेणं. ओके, आणि एक्झलेशन म्हणजे कार्बन डायऑक्साईडला बाहेर काढणं. या प्रोसेसला आपण ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन असं म्हणतो. ठीक आहे, तर कार्बन डायऑक्साईडचा शॉर्ट फॉर्म CO2 आणि ऑक्सिजनचा शॉर्ट फॉर्म O2 असं म्हटलेलं आहे. आपण जर असंच बाकी लिव्हिंग थिंग्सचं बघितलं तर ते कसे रेस्पिरेशन करतात हे बघा. कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर काढत असतो आणि ऑक्सिजन आपण मध्ये घेत असतो. ओके, हे झाली आपली ह्युमन्सची ब्रीदिंगची प्रोसेस. तसंच ॲनिमल्स पण ऑक्सिजनमध्ये घेऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकून ब्रीथ करत असतात. आणि प्लांट्स जे आहेत ते या उलट करतात. त्यांना कार्बन डायऑक्साईड इनटेक करायचं असतं आणि मग ते आपल्याला काय देतात, ऑक्सिजन बाहेर देतात. ओके, पण ते पण काय करतात, रेस्पिरेशन प्रोसेस ही करत असतात. बाकीचे जे ॲक्वेटिक ॲनिमल्स जसं फिश, स्नेक, माऊस, ते सगळे पण ब्रीदिंग करत असतात. तर हे जे ब्रीदिंग आहे हे खूप इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक जर आपण बघितलं ते आहे एक्सक्रिएशन, म्हणजेच काय, बाहेर टाकणं. बरोबर, तर हे सुद्धा प्लांट्समध्येही होत असतं, ह्युमन्समध्येही होत असतं आणि ॲनिमल्समध्येही होत असतं. बरोबर, तर हे पिक्चर जे आहे ते बघा, इथं आहे रिमूव्हिंग वेस्ट मटेरियल फ्रॉम बॉडी. तर बॉडीमधनं जर वेस्ट मटेरियल रिमूव्ह केला नाही युरिन थ्रू तर आपण जास्त दिवस जगू शकणार नाही, आपली बॉडी डॅमेज होऊ शकते. तर आपल्याला जे वेस्ट मटेरियल आहे ते रिमूव्ह करायचंच असतं बाहेर. बरोबर, तर ते आपल्याला युरिन थ्रू आपण रिमूव्ह करू शकतो, किंवा स्वेट म्हणजेच काय, घाम, आपल्याला जो घाम येतो ते सुद्धा आपल्या बॉडीतनं आपण खराब पाणी हे बाहेर काढत असतो कंटिन्यू, म्हणून ते काय करतो, एक्सक्रिएशनच करतो. तसंच कावडंग झालं, ॲनिमल्स वगैरे सगळे हे त्यांचं जे खराब अन्न आहे वगैरे ते बाहेर काढत असतात टाईम टू टाईम. प्लांटसुद्धा त्यांचं जे खराब अन्न वगैरे आहे ते प्रोसेस, एक्सक्रिएशन प्रोसेस ही करत असतात. मग ती एक्सेस ऑफ वॉटर, कधी जर त्यांना पाणी जास्त झालं तर ते पाणी बाहेर काढत असतात. म्हणून तुम्ही जर बघाल तर लीव्हवर कधी कधी वॉटर ड्रॉपलेट्स आलेले असतात, म्हणजेच काय, पाण्याचे असे थेंबटसारखं तुम्हाला कधीतरी दिसत असतं. ओके, तर ते काय करत असतात, त्यांचं जे एक्स्ट्रा जे किंवा जे खराब आहे ते बाहेर काढत असतात पाणी वगैरे. ओके, आणि अजून काही प्रकार आहेत इथे आपण बघूयात. तर वॉटर वेपर, तर ते जे ड्रॉपलेट्स असतात लीफवर ते एक्स्ट्रा आलेले किंवा जे बाहेर काढलेले असतात त्यांनी एक्सक्रिएट करून, तर ते जे पाणी येते आकाशात इव्हॅपोरेट होऊन जातं, म्हणजे काय, वेपर बनून ते उडून जातात. ओके, आणि हे जे ऑक्सिजन आहे ते बाहेर ते टाकतात. बरोबर, म्हणजेच काय, ते एक्सक्रिएशन करत असतात, ते बाहेर टाकतात ती गोष्ट त्यांना नको आहेत म्हणून. राईट, आणि यामध्ये मी थोडे अजून एक्झाम्पल घेतलेले आहेत. जसं काही ट्रीज किंवा जे काही प्लांट्स आहेत ते आपल्याला गम देत असतात, काही रबर देत असतात, ज्याला लॅटिस असं म्हणतो. तर हे काय करतात, हे सुद्धा एक्सक्रिएशनचीच प्रोसेस करतायत, म्हणजे त्यांचं जे खराब जे आहे प्रोडक्ट ते बाहेर काढत असतात आणि ते आपण युटिलाइज करतो दुसऱ्या गोष्टींसाठी. होप्सो तुम्हाला एक्सक्रिएशन ही प्रोसेस लिव्हिंग थिंग्समध्ये कळालेली असेल, समजलेली असेल. ओके, यामध्ये जर बघितलं तर सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने एक्सक्रिएशन प्रोसेस करत असतो आणि काही आपण त्याला यूज करून युटिलाइज पण करतो डेली लाईफमध्ये. नेक्स्ट जे आहे आपलं कॅरेक्टरिस्टिक ते आहे मुवमेंट. ओके, तर मुवमेंट, तर ह्युमन्स लेग्सचा यूज करून मूव्ह करू शकतात. ओके, बर्ड्स पण लेग आणि विंग्सचा यूज करून चालू शकतात, एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात आरामात. ॲनिमल्स पण जाऊ शकतात. बरोबर, स्नेक्स वगैरे पण चालू फिरू शकतात त्यांच्या जे बॉडी मुवमेंट्स आहेत त्याच्यानुसार. ओके, पण प्लांट्स मुवमेंट कसं करतं तर हे आपण डिस्कस करू. तुम्ही मिमोसा प्लांटबद्दल
ऐकलं असेल, मिमोसा म्हणजेच काय, लाजाळू. त्याला जर हात लावला तर ते पान मध्ये जातं, बरोबर. तर ते काय करते, ते मुवमेंट करते, राईट. म्हणून त्याला पण कॅरेक्टरिस्टिक आहे मुवमेंटची. इवन आपण जर सूर्यफूल बघितलं, आपण असं म्हणतो की सूर्यफूल हे सूर्याच्या दिशेला वळतं, बरोबर. तर ते काय करतं, तेही मुवमेंट करते ना, बरोबर. तर मुवमेंट हे सुद्धा इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग थिंग्ससाठी. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे रिप्रोडक्शन. म्हणजे काय, रिप्रोड्यूस करणं. तर इथे मी इमेज ठेवली आहेत. ह्युमन्स रिप्रोड्यूस करतात बेबीजला बॉर्न करून, जन्म देऊन. ओके. तसंच ॲनिमल्स पण त्यांच्या बेबीजला बर्थ देतात, काही पिल्लर देतात, काही एग्स देतात, आणि त्यांचं पुढे जे पिढी जी आहे ती सुद्धा चालत असते. प्लांट्स जे आहेत ते पण सीड्स थ्रू किंवा नवीन जे रोपटं असतं त्याच्या थ्रू वाढत असतात. तर रिप्रोडक्शन ही कन्सेप्टसुद्धा इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून ती जी सायकल आहे ती चालतच असते. ओके. नेक्स्ट जी कॅरेक्टरिस्टिक आहे ते आहे आपलं लाईफस्पॅन. लाईफस्पॅन म्हणजे काय, की एक ना एक दिवस कुठेतरी ही जी सायकल आहे ती थांबेल, राईट. फॉर एक्झाम्पल, आपण बेबीपासनं बाळ होतो, मग नंतर ॲडल्ट होतो, आणि नंतर म्हातारा होऊन आपण एक ना एक दिवशी आपली डेथ होणारच आहे, बरोबर. हे फिक्स आहे, ही आपली लाईफस्पॅन आहे. लाईफस्पॅनचं जास्त आपण जगू शकतच नाही. तसंच डॉग, पपी असतो, मग तो डॉग होतो, आणि मग त्यालाही काहीतरी एक लाईफस्पॅन दिलेली आहे. तसंच जे प्लांट आहे, ओके, त्याला पण रोप, मग ते झाड होतं, मग ते झाड वाळत चालतं, ओके. मग त्याचे पण एक लाईफस्पॅन फिक्स आहे, की ते झाड एके दिवशी लाईफस्पॅन संपणार आहे त्याची. आणि हे जे इथं मी तुम्हाला एक पिक्चर दिलं आहे, तर जेव्हा झाड हे म्हातारं व्हायला लागतं, त्याच्यातले जे पाने जे असतात ते पडत असतात, तर त्याला वेस्ट मटेरियल ते रिमूव्ह करत असतं त्याच्या ह्याच्यातनं. तर ही जी प्रोसेस आहे याच्या थ्रू आपल्याला कळत असतं की याची लाईफस्पॅन जी आहे ती आता संपलेली आहे. ओके. यामध्ये एक टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे की जे जेंट टर्टल आहे, जेंट टर्टल जे आपल्याला गॅलापोगस आयलँड म्हणजेच साऊथ अमेरिकाला हा जेंट टर्टल भेटतो. तो टर्टलचं आयुष्य जर आपण पाहिलं तर 170 इयर्स असं आहे, ओके. आणि जे मेफ्लाय असतात किंवा जे बटरफ्लाय असतात, बटरफ्लायचा एक टाईपच आहे तो मेफ्लाय, त्याला फक्त 1 तासा ते 24 तासपर्यंतचंच आयुष्य असतं, ओके. तर हे जे 2 इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, ते एक्झाममध्ये विचारू शकतात, ओके. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त लिव्हिंग थिंग्सचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते डिस्कस केले, ओके. होप्स तुम्हाला हे कन्सेप्ट्स आवडले असतील. मी तुम्हाला पिक्चर्स थ्रू, इमेजेस थ्रू सुद्धा हे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या TET एक्झामसाठी नोट्स भेटण्यासाठी खूप बेनिफिट होईल, ओके. थँक्यू.